श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. सातारवरून येताना आरीवर्कचं बरंचसं सामान घेऊन आले होते. कारण जरी मी बाहेरच्या ऑर्डर्स घेत नसले तरी मी माझ्या ब्लाऊजवर स्वतः आरीवर्क करते. सो मग येताना सामान घेऊन आले होते तर ते सगळं सॉर्ट आऊट करून ठेवलं. कारण वर्क करताना पटपट सापडलं जावं आणि इझी जातं वर्क करायला, वेळ कमी लागतो. आता तुम्ही म्हणाल की तू राहते पुण्यात आणि सामान तू सातारवरून का आणलं, तर खरं तर पुण्यात रविवार पेठेत किंवा तुळशीबागेत हवं तसं छान कमी किमतीमध्ये तुम्हाला आरीवर्कचं सामान मिळून जातं. पण होतं असं की एक तर तुळशीबागेत गर्दी खूप असते आणि आरचूला घेऊन एवढ्या गर्दीत जाणं मला योग्य नाही वाटत. प्लस तुळशीबागेत जायचं म्हटलं की संपूर्ण दिवस जातो जाणं येणं, प्लस तिथेही खूप वेळ जातो आणि एक गोष्ट बघता बघता 10 गोष्टी बघितल्या जातात. सो या सगळ्यामध्ये अर्चूचीही दगदग होते. त्यामुळे मग मी टाळते तिथे जाणं आणि आमच्या इथल्या लोकल मार्केटमध्ये जो रेट आहे त्यापेक्षा मला सातारमध्ये एक होलसेल शॉप आहे. सो तिथे रेट कमी बसतो. सो मग मी शक्यतो सातारला गेल्यावरच वर्कचं सामान घेऊन येते. मग आरीवर्कचं असेल किंवा इतरही जे काही मी पेंटिंग्स करते त्या सगळ्या गोष्टींचं असेल. सो मग ते सामान बरेच दिवस तसंच पडून होतं. मग सगळ्यात अगोदर सकाळी ते लावून घेतलं. त्यानंतर सातारवरून येताना ज्या काही नवीन साड्या होत्या त्यांचे काही ब्लाऊज शिवले होते. सो ते शिवून आणले होते, पण त्याचे हुक लूक राहिले होते किंवा काही ब्लाऊजवर थोडंसं वर्कही करायचं होतं. आणि आज अर्चूचा मूड खूप छान होता, त्यामुळे मी म्हटलं आज आता पटपट ही सगळी कामं पण करून घ्यावी. अर्चूला छान नाश्ता वगैरे करून दिला आणि त्यानंतर या सगळ्या कामांना लागले. बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होतं हे सगळं. सो मग पटकन करायला घेतलं. आणि आज सोमवार होता यांचा उपवास, त्यामुळे मग संध्याकाळच्याही स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं होतं. पण आज आरचीचा मूड खाली जाण्याचा होता. बरेच दिवस त्यालाही खाली घेऊन जाणं मलाही पॉसिबल होत नव्हतं. मग म्हटलं चला आता आज वातावरणही थोडं छान होतं, म्हटलं आज त्याला खाली घेऊन जावं. आणि खाली जाताना साहेबांना त्यांची सायकल दिसली आणि ती सायकल घेऊनच त्याला खाली जायचं होतं. म्हटलं ठीक आहे चला. वाचलेस पडता 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 वाचले बाबू. हो अशी चालवतात होय पायाने सायकल? हां हां काय हां अजिबात तुला त्रास घ्यायला नको आहे की नाही? नको म्हणतोय. आणि अरे त्या पुढच्या पॅडलवर पाय ठेवायचा अर्चू. नाही नाही काय नाही 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 येत. थांब. आली का? चला. कोण चालवते सायकल? वरती नाही न्यायची सायकल, वर नाही पडशील अर्चू. इकडे सरळ चल. बाप्पा कुठे आहे? बाप्पाचं मंदिर कुठे आहे? इकडे खाली आहे ना. हळू पडशील. येते का वळवायला? कसं नाही येत? हे येत नाही ते येत नाही. येते चला. फिराव की पायाने ढकल असं पायाने. थांब मी वळवून देते. थांब मी वळवते. वळलं का? चला आता. तिकडं ऊन नाहीये, इथे आहे का? इथे आहे ना, आणि इथे अर्चूकडे नाहीये ऊन.
मम्मापाशी आहे का ऊन? मम्मापाशी ऊन आहे? आहे. आणि अर्चूपाशी नाही आहे. चला. आणि संध्याकाळी अर्चूचे बाबा आल्यानंतर आम्ही थोडं बाहेर जायला निघालो. कारण जवळच एक फन फेस्टिवल सुरू होता. सो मग म्हटलं अर्चूलाही थोडंसं तिथे नेऊन आणावं. तो आजपर्यंत कधीही अशा मोठ्या खेळण्यांवर वगैरे खेळला नाही. खरं तर मलाच भीती वाटते त्याला अशा गोष्टींना अलाव करायची. कारण अजून तसा ह्या सगळ्यासाठी तो थोडा लहान आहे. आणि होतं असं की सोबत 4-5 वर्षांची मुलं असतात. सो ती थोडी अजून एनर्जेटिक असतात. सो मग भीती वाटते की त्यांच्यामुळे यालाही मे बी लागेल. आणि ॲक्च्युली एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त गर्दी होती तिथे. त्यामुळे मग थोडा वेळ थांबलो. आणि बाकीची तर खेळणी म्हणजे अगदी मोठ्या मुलांसाठीच होती. 2-3 वर्षांच्या मुलांसाठी खूप कमी खेळणी होती. त्यापैकीच एक खेळणं जे मला पर्सनली अर्चितसाठी सगळ्यात सेफ वाटलं. तर अशा प्रकारे मुलांना बसण्यासाठी चेअर्स टाईप होतं आणि त्याला पुढे प्राण्यांचे असे मास्क किंवा तोंड होते प्राण्यांचे. सो मला वाटलं होतं की अर्चित एन्जॉय करेल ह्या सगळ्यामध्ये. ते गोल फिरणार होतं. आणि सुरुवातीला अर्चू बसलासुद्धा खूप छान. आणि बराच वेळ तोही वाट बघत होता की कधी माझा नंबर येईल, कधी मला बसायला मिळेल. सुरुवातीला तो बसलाही त्याच्यात छान. पण जसं ते फिरायला लागलं, मूव्ह व्हायला लागलं, तसा मात्र तो घाबरायला सुरुवात झाली होती. आणि फर्स्ट राऊंडमध्ये तरीही तो ओके होता. बट सेकंड राऊंडनंतर त्यांनी फार रडून गोंधळ घातला. त्यामुळे मग मला मध्येच ही राईड थांबवून त्याला खाली घ्यावा लागला. तर हा अर्चूचा पहिला ॲक्च्युली एक्सपिरियन्स होता की तो असा कुठली तरी राईड घेत होता आणि मम्माला सोडायचं नव्हतं. बेसिकली त्याचं म्हणणं होतं की तू पण माझ्यासोबत येऊन इथे बस. सो मेन मुद्दा हा होता की मम्मा सोबत नाही आहे ह्याचं जास्त वाईट वाटत होतं. प्लस ज्यावेळी फिरत होता कडेला वेगळेच सगळे अनोळखी चेहरे दिसत होते. त्यामुळे तो खूप घाबरला. सो असा काहीसा अर्चूला आलेला हा वेगळ्या अशा राईडचा एक्सपिरियन्स. त्यानंतर घरी आलो आणि अर्थात सोमवार होता, यांचा उपवास होता. त्यामुळे मग सगळ्याच स्वयंपाक करायचा होता. वरण भात, गोड आणि सगळ्याच गोष्टी. आणि त्यात गोंधळात गोंधळ म्हणजे खरं तर माझं शेंगदाण्यांचा कूट संपला होता आणि सकाळपासून शेंगदाणे भाजेन म्हटलं, पण राहून गेलं. खरं तर मी विसरून गेले पूर्णपणे. सो मग त्यातच शेंगदाणे वगैरेही भाजून घेतले आणि स्वयंपाक झाल्यावर छान जेवणं वगैरे केली. आणि आजकाल आमची रोज संध्याकाळ ही इतके दिवस आम्ही अर्चूला अंगाई ऐकवत होतो, पण आता अर्चू स्वतः छान गाणी म्हणतो आणि कंटिन्युअस त्याची गाणी सुरू असतात. सो त्याची गाणी ऐकतच आमचा छान दिवस संपतो. तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील. थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून्ड. मोठून बसू का त्याला? मामा मामी नीट म्हण माझ्याकडे बघून म्हण. उठून बसून म्हणायचं. हां बसा नीट. हां इकडे बघा आणि म्हणा. हां म्हणा. मामा मामी परत एकदा. हा तू म्हण. तू